तर आज सॅटरडे आहे आणि खूप सारे जण आज सॅटरडे लेग डे असतो सर्वांचा, त्यामुळे खूप सारे जण घरी आहे. आणि हे पर्सन आपल्यासोबत असे आज जे की त्यांना करमत नव्हतं, मॉर्निंगला पण येऊन गेले आणि ते इव्हिनिंगला पण आले आणि आता वर्कआउट करायचं त्यांना. त्याचं रिझन एकच आहे की घरी करमत नव्हतं म्हणून ते जिम मध्ये आले. त्याच्यावर काय म्हणाले तुम्हाला? म्हणजे लोक वर्कआउट का नाही करत? नाही, बऱ्याच मंडळींचे यामध्ये लक्ष नाहीये, परंतु माझं सांगणं आहे सिनियर सिटीजनना सुद्धा की त्यांनी बाहेर इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा जिमला जर येऊन वेळ दिला तर शरीर हे त्यांचं पण सुदृढ राहू शकतं आणि दवाखान्याचं काम आपल्याला कमी पडेल. एज किती आहे तुमची? एज माझी सध्या रनिंग 70 आहे. 70 एज टेन्शन ते जिम मध्ये वर्कआउट करायला अजून ह्या एज मध्ये पण, आणि शरीर मध्ये असं त्यांचं काहीच नाही की त्यांना कुठली तकलीफ आहे किंवा कुठला दवाखाना चालू आहे. तुम्हाला कोणता दवाखाना चालू आहे का? नाही नाही नाही. कुठला आजार? आजार पण नाही. हे व्हायरल वगैरे एखादा अर्धी सर्दी वगैरे होईल, पण बाकी काही नाही. म्हणजे नॉर्मल डिझीज जे आपल्याला होतात, जे कॉमन पीपलला होतात, सर्दी वगैरे तेच एखाद्या वेळेस, बाकी आजार कुठलाच नाही, ना बीपी ना शुगर. आणि आता ह्या एज मध्ये ते येऊन जिम करताय म्हटल्यावर खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे ह्या एज मध्ये जर ते येऊन जिम करत असेल तर यंगस्टर आताचे कुठे गेले मला ते लक्षात नाही येते. सॅटर्डेला घरी ज्यावेळेस चेस असते त्या दिवशी घरी, नेमकं घरी करतात काय मला हे कळत नाही. तुम्हाला काय म्हणते, यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? यायला पाहिजे अवश्य. तरुणांनी तर माझं म्हणणं आहे की त्यांना लाईफ जर घडवायची असेल तर पहिलं शरीर हे सुदृढ पाहिजे. शरीर सुदृढ असेल तर मग बाकीच्या गोष्टी आपल्याला सहज करता येतात. तर शरीरातच आपण अकार्यक्षम जर राहिलो तर आपल्या कमीत कमी जे ऑपॉर्च्युनिटी आहेत 50% आपण त्यांना घालवून बसतो. शरीराकडे पण ऑपॉर्च्युनिटी असतात, असं शरीर जर लक्ष दिलं तर. विशेष नाही काही. शरीर सुदृढ असेल तर तुम्ही फोर्स मध्ये जाऊ शकता. शरीर सुदृढ असेल तर तुम्ही सिक्युरिटी मध्ये जाऊ शकता. शरीर सुदृढ असेल तर तुम्ही पोलीस फोर्स जॉईन करू शकता. पण तुम्ही जर टॅलेंट आहे पण शरीर सुदृढ नाही तर तुम्ही सिलेक्ट होऊ शकणार नाहीत ना. एकदम सही पॉइंट मानलं तुम्ही की नाही का, तुमच्याकडे खूप जास्त टॅलेंट आहे बट तुमचं शरीर तुमच्या सोबत नाही तर ते टॅलेंट वेस्टेज आहे. एकदम जबरदस्त भाई साहब. म्हणजे तुमच्याकडे शरीर किती इम्पॉर्टंट आहे हे आज बाबांनी समजून सांगितलं, त्याबद्दल बाबाचं धन्यवाद. आणि आपण भेटूया तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत फिट राहा, हिट राहा. चलो बाय.